आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक 2 मधून मी महाराष्ट्र विकास आघाडीचा उमेदवार नौशाद इक्बाल शेख ड आणि क मधून रेश्मा नौशाद शेख हे 2 उमेदवार आहेत। महाराष्ट्र विकास आघाडीने दिलेले अण्णारावजी पाटील अध्यक्ष महाराष्ट्र विकास आघाडीचे, तसंच जिल्हाध्यक्ष नादिमभाई शेख यांनी आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला जी संधी या ठिकाणी दिलेली आहे त्या संधीचं नक्कीच आम्ही सोनं करू। सोनं कसं करायचं, सर्वजण म्हणतात सोनं सोनं सोनं, पण नक्की सोनं कसं, जनतेमध्ये जाऊन, प्रभागामध्ये जाऊन, गल्लीमध्ये जाऊन पूर्ण प्रभागाची पाहणी, प्रभागाची आखणी ज्या सेवकाला असते, प्रभागाची माहिती, सभागृहामध्ये काय बोलायचं, महापालिकेमध्ये काय बोलायचं, प्रभागामध्ये स्कीम काय आणण्याचा असा नगरसेवक, शिकलेला नगरसेवक आणि सुशिक्षित उमेदवार येथील मतदारांनी निवडून द्यावं असं मी या ठिकाणी त्यांना नम्र अशी मी माझ्या वतीने, रेश्मा शेखच्या वतीने विनंती करतो। संधीची सोनं नक्कीच या ठिकाणी व्हावं असं मलाही वाटतंय, पण मतदारांचा आशीर्वाद मागं असणं गरजेचं आहे। आणि या आमच्या प्रभाग क्रमांक 2 मधली सुधार मतदार बंधू भगिनींना माझी विनंती असेल की तुम्ही या ठिकाणी पक्ष पाहू नका, पैशावाला पाहू नका, मोठ्या घराण्याचं पाहू नका, सुशिक्षित पावा 24 तास प्रभागामध्ये आपल्या सोबत राहणारा, एका फोनवर उपलब्ध राहणारा नगरसेवक कसा करता येईल तुम्हाला असा उमेदवार तुम्ही या ठिकाणी पहा, महिला असो किंवा पुरुष असो, एवढी विनंती आहे। कडक ज्या पद्धतीने या ठिकाणी नियमावली दिलेली आहे, निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने त्याप्रमाणे या ठिकाणी मतदान व्हावं आणि सर्व नाली असो, गटार असो, या प्रभागातील जे काही स्वच्छताचं, विकासाचं जे काम असेल, ज्याला जाणीव असेल, ज्याला काम करता येत असेल, ज्याला काम खेचून आणता येत असेल, तसा उमेदवार मी स्वतः आहे। मी जाणकार आहे, पत्रकार आहे, शिक्षक आहे। माझी कळकळीची विनंती आहे, भूल तापांना बळी पडू नका, कुणाच्याही आश्वासनावर जाऊ नका। आश्वासन खूप येतील, भूल ताप तुम्हाला खूप देतील, पैसे देखील देतील, पैसे घ्या, पण उपलब्ध राहणारा, काम करणाऱ्या माणसाला तुम्ही मतदान करा, एवढीच माझी विनंती आहे। कारण 5 एकदा निघून गेली ही संधी, 5 वर्ष ही संधी परत येणार नाही। आताच मी ऐकलं माध्यमावरील एका काँग्रेसच्या नगरसेवकांनी माझी 22 करोड या ठिकाणी या प्रभागामध्ये खर्च केलं असं म्हणून त्यांनी स्टेटमेंट दिलं। ते 22 करोड कुठं खर्च केलं असं मला त्यांना विचारायचं आहे। ते मला भेटले तर मी त्यांना विचारणार आहे, 22 करोड रुपये तुम्ही खर्च कुठे केला असे मागील जे काँग्रेसचे नगरसेवक होते त्यांनी अनेक या ठिकाणी हरित प्रभाग करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी झाडं लावले होते, रोडचे कामं केले होते, गटारीचे कामं केले होते, पुलाचे कामं केले होते। ते कामं कसे केले, कोणत्या पद्धतीने केले, किती बिल आणले, किती बिल केले, किती खर्च झाला, किती काम शिल्लक आहे हे जनतेला माहिती आहे, सांगण्याची गरज नाही। पण सक्षम नगरसेवक, एक हुशार शिक्षित नगरसेवक तुम्ही या ठिकाणी पहा आणि महाराष्ट्र विकास आघाडीच्या माध्यमातून अण्णाराव विकास पाटील यांच्यावर विश्वास ठेवून मला एक संधी तुम्ही या ठिकाणी द्यावी एवढी मी नम्र विनंती करतो। माझं चिन्ह आहे शिट्टी, माझा क्रमांक आहे 6, मी ड मधून येतो। रेश्मा नौशाद शेख यांचं क्रमांक पण शिट्टीच आहे, ते क मधून येतात, महिला आहेत आणि यांचा क्रमांक 8 आहे। एवढंच सांगून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।